नमस्कार, मी अतिशय गौड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत मिलखतखार माळा गावचे रहिवासी रणजित ठोंबरे आहेत आणि त्यांचं जे गाव आहे ते अलिबाग तालुक्यातील मिलखतखार ग्रामपंचायत हद्दीमध्ये येतं आणि पहिल्यांदा तिथे त्यांच्या गावाचा बोर्ड होता, माळा मिलखतखार माळा, आणि तो बोर्ड खराब झाला आणि तो पडला. त्याच्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला की बाबा हा जो सदरचा जो बोर्ड आहे हा आम्हाला नवीन करून द्यावा. परंतु तेथील जे काही ग्रामसेवक आहेत अंकुश शेळके यांनी त्यांना नकार दिलेला आहे की बाबा अशा पद्धतीचा हा जो बोर्ड आहे आम्ही बनवून देऊ शकत नाही. तर स्वतः ठोंबरे साहेब सांगतील की बाबा अशा पद्धतीने पहिला तुमच्या गावाचा बोर्ड इथे होता, आता तो बोर्ड कोसळलेला आहे आणि नवीन बोर्ड बनवण्यासाठी ग्रामसेवक अंकुश शेळके नकार देत आहेत. तर ते का नकार देत आहेत? नमस्कार, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझं नाव रणजित ठोंबरे. मी ग्रामपंचायतीकडे तक्रार केलेली की आम्हाला नवीन गाव फळक पाहिजे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते महसुली गाव नाही आहे म्हणून. तर आता तसं बघायला महसुली गाव चिडीपाडा हा महसुली गाव नाही आहे, तिथे एलवणी येतो पण चिडीपाडा बोर्ड आहे. तसाच आवलीपाडा महसुली गाव नाही आहे पण तिथे आवलीपाडा म्हणून बोर्ड आहे. हे एकाच ग्रामपंचायत मध्ये येतात. बागदंडा, मिलखतखार, आवलीपाडा, मिलखतखार माळा, चिडीपाडा हे एकाच ग्रामपंचायत मध्ये येतात. तिथे बोर्ड आहेत आणि आमच्याचकडे बोर्ड नाही आहे. होता पहिला पूर्वी पण तो पडून गेलेला आहे. त्याच्यामुळे काय आता बरेचसे लोक पर्यटक येतात, गेस्ट हाऊस झालेले आहेत, ते लोकेशन प्रमाणे येतात, आमच्या इथे गावामध्ये घुसतात आणि लोकेशन तिथं संपतो. त्याच्यामुळे बरेचशी फसवणूक होते त्यांची. बोर्ड नसल्यामुळे ते सारळमध्ये गेस्ट हाऊस आहेत, परत म्हात्रोळीमध्ये गेस्ट हाऊस आहेत, तिथे गेस्ट हाऊस आहेत पण तिथं बोर्ड आहेत प्रत्येकाचे, पण ते लोकेशन प्रमाणे आमच्याच गावात घुसतात. आमच्या इथं बोर्ड नाही म्हणून आम्ही मागणी केलेली की आम्हाला बोर्ड पाहिजे आहे. तर त्यांचा स्पष्ट नकार आहे त्याच्याबद्दल. दुसरा एक प्रश्न, महत्वाचा प्रश्न मित्रांनो, गेले काही वर्षापूर्वी मला मिलखतखार गावासाठी जायला अजूनपर्यंत रस्ता नाही आहे आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती बातमी लावलेली होती आणि त्याच्यानंतर मिलखतखार मालासाठी रस्ता व्हायला पाहिजे त्या संदर्भात ठोंबरे साहेबांनी भरपूर प्रयत्न केले, आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न केले. परंतु ग्रामसेवक शेळके असं यांचं म्हणणं आहे की तुमची जी घरं आहेत, जी मिलखतखार माला इथे आहेत, इथे कुठलीही मला वाटते जिल्हाधिकारी यांची परमिशन न घेता तुम्ही ती तिथं घरं बांधलेली आहेत. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? आता आमची जी पूर्वीपासून घरं आहेत, म्हणजे मला आता 39 वय आहे, त्याच्यानंतर आमची पूर्वीपासून आजी सांगायची की आपली शेतघरं म्हणून आहेत. ते आता आम्हाला माहिती पडलंय की शेतघर आहे. तुम्हाला याच्यावरच दाखवू शकतो, माझ्या स्क्रीनवर पण दाखवू शकतोय. कारण शेतघर 1986 पूर्वी लांबी 5 आणि रुंदी 6 फूट अशी शेतघरांची नोंद आहे. ते जिल्हाधिकाऱ्यांचं हे म्हणजे परमिशन पाहिजे असा एक नाहीच आहे. पूर्वीपासून शेतघर आहे. हा माळा जो आहे तो आमची लोक पूर्वीची सांगायची हा माळा म्हणजे शेतघर घेतलेली शेतघराची नोंद आहे, ह्याचा अर्थ ती अधिकृत तुमचे घर आहे. हो, म्हणजे तुम्ही जे कोणी सर्वे केलेला असेल तुमच्या सातबारावर त्याची नोंद आहे, म्हणजे ह्याचा अर्थ की जी काही तुमची घरं आहेत, शेतघरं, ही अधिकृत आहेत, शासनाला नियमाला धरून आहेत. मग ती अनधिकृत असण्याचं अंकुश शेळके साहेब तुमच्यावर आरोप करतायत. बरोबर, तुम्ही काय बोलताय? मी जर त्यांनी हे केलं, आरोप करतात, तर मी सदर प्रस्ताव हा माननीय गट विकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार, चौकशी व जबाबदारी निश्चितची मागणी करण्यात येईल याची नोंद घ्यावी ग्रामसेवक यांनी आणि सदर ग्रामपंचायतीने. बरोबर. तुमचा जो मिलखतखार माळा गाव आहे, जवळजवळ 60 घरं असतील. आता किती झाली जाते? 35-40 घरं आहेत. 35-40 घरं आहेत मित्रांनो. आणि एवढी घरं असताना सुद्धा त्या गावामध्ये ग्रामसेवक शेळके यांचं म्हणणं आहे की महसुली गाव नाही, त्याच्यामुळे मी बोर्ड लावू शकत नाही. परंतु ह्यांच्या गावामध्ये मिलखतखार माला गावामध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे तो नाबार्डच्या अंतर्गत मित्रांनो झालेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतोय मी.
आणि त्याला त्या रस्त्याला नंबर सुद्धा आहे. काय नंबर 261. 261 हा जोड रस्ता मला वाटते होय. तिथे आहे. आणि असं असताना सुद्धा की शेळके साहेब सांगतायत की हे गाव महसुली गाव नाही आहे. मित्रांनो, अशी कितीतरी गाव असतात जी महसुली गाव नसतात आणि त्याला त्या गावाचा बोर्ड असतो. तुम्ही असतो. कधीही कुठे जा. तर हे उत्तर मात्र काही ठोंबरे यांना सुद्धा अपेक्षित नसेल. आणि ठोंबरे यांचं असं म्हणणं आहे की जे काही ग्रामपंचायतीमार्फत विकास आराखडा तयार केला जातो त्या विकास आराखड्यामध्ये कधीच मिलखतकार मळा या गावाचे कुठलंही काम विकास काम तिथे केलं जात नाही. मित्रांनो, महाराष्ट्र शासन त्या गावात जाणारा रस्ता मंजूर करतो आणि अशा पद्धतीने ग्रामपंचायत सांगते की आम्ही तुमचा विकास आराखड्यामध्ये नाव नाही घेऊ शकत. ठोंबरे साहेबांबद्दल काय सांगाल? माझ्याकडे तिन्ही वर्षाचे म्हणजे हे आहेत आराखडे, त्याच्यात एकही विकास काम नाही. मिलकत खरमाळ्याचा विकास काम नाही, आवळीपाड्याचा विकास काम नाही. बाकी बागदांड्यामध्ये विकास कामं झाले, चिडीपाड्यामध्ये विकास कामं झालेली आहे आणि फक्त माळ्यामध्येच नाही झालेली. का ते असं? ते सांगतात महसुली गाव नाही म्हणून. मग ते चिडीपाडा वगैरे पण तुम्ही चिडीपाडा जो आहे गाव, तो आमच्या गावचे पंच 5 होते. त्यांनी आता ते मयत आहेत पूर्ण. त्यांनी ते जागा वाटप केली त्यावेळी. ते जो आहे गाव म्हणजे घर बांधलेली आहे ती सातबाऱ्याचीच जागा आहे, गावकीचा सातबारा आहे, सेपरेट सातबारा. त्याच्यात ती विकास कामं केली जातात. बागदांड्यामध्ये 2 घरवस्तीचे सातबारे येतात, एक गावठाण एरिया येतो, तिथं विकास काम केला जातो. मिलकतखार पण हुंकादेवी मंदिर त्याचा सेपरेट सातबारा आहे. तिथपासून ते नार्वेकर पर्यंत सातबारा आहे, त्याच्या पुढे गावठाण आहे, तिथे विकास कामं केली जातात. मग आमच्याकडे का नाही केली जात मिलकतखार माळ्यामध्ये? हा माझा तुमच्या चॅनलच्या माहितीतून प्रश्न आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत रणजित ठोंबरे होते. आपल्या गावाच्या विकासासाठी एक फलकावरून त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि त्याच्यानंतर मिलखतकार मला गावचा थोडाफार इतिहास हा जनतेला कळला असेल. कशा पद्धतीने मिलखतकार मला गावाची जी घरं आहेत ती अगोदरच त्यांच्या सातबाऱ्यावर शेतघरं म्हणून मंजूर आहेत. बरोबर. जे शासनाला त्याची पूर्णपणे परवानगी असते. नाबार्डच्या माध्यमातून काय नंबर गाव त्या रस्त्यावर 261च्या माध्यमातून नाबार्डच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा निधी यांच्या गावाला रस्त्यासाठी मिळालेला आहे. एवढं सर्व असताना सुद्धा एक फलक ग्रामसेवक का लावत नाहीयेत? का त्यांना त्या फलक लावण्यासाठी समस्या निर्माण होत आहेत? बाकीच्या गावांमध्ये विकास कामं होतात, परंतु यांच्याच गावामध्ये विकास कामं का होत नाही आहेत? हा मात्र त्यांना पण पडलेला प्रश्न असेल, जनतेला पडलेला प्रश्न असेल. आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना आम्ही हे विचारू या बाबतीमध्ये नक्की का गावामध्ये विकास होत नाही आहे ह्याच्याबद्दल जाब विचारणार आहे. मला वाटतं तिथे काही शासनाच्या स्कीम सुद्धा राबवलेल्या आहेत, तिथे अंतर्गत सिमेंटचे रस्ते सुद्धा आहेत. परंतु अशा पद्धतीने एक ग्रामपंचायत त्यांच्याकडे का दुर्लक्ष करते? मला एकच सांगायचं आहे की त्यांच्या आधार कार्डवर मिलखतकार मला आहे आणि त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि हे सर्व असताना जे कोणी लोकप्रतिनिधी निवडून जातात ते लोकप्रतिनिधी त्यांच्या वॉर्डमध्ये विकास कामं करू शकत नाही. अशा पद्धतीची हास्यास्पद गोष्ट मला तरी वाटते. मित्रांनो, हे शक्य आहे का? म्हणजे मतदान त्या संबंधित कोण उमेदवार असेल त्याला करतील, तो त्या अंतर्गत येतोय तुमच्या वॉर्डमध्ये, पण तुम्ही त्या गावामध्ये विकास नाही करू शकत. विकासासाठी आराखड्यामध्ये नाव येऊ शकत. मग तुमची मतं चालतात, परंतु ग्रामपंचायत सांगते की आम्ही विकास नाही करू शकत. अशा पद्धतीचं मला वाटतं कुठल्या पद्धतीने प्रशासकीय अधिकारी ह्या गोष्टी करतात देव जाणो. परंतु ही सगळी गोष्ट आपण सांगितली. मिलखतकार मालाच्या ज्या काही समस्या असतील ह्या सुद्धा त्या फलकाच्या माध्यमातून का होईना या जनतेसमोर एकदा रस्त्याच्या माध्यमातून आल्या, आज फलकाच्या माध्यमातून आल्या. आणि अशाच पद्धतीने गावच्या एक होतकरी तरुणांनी आपल्या गावामध्ये ज्या काही समस्या असतील, आपल्याला जर कुठले प्रशासकीय अधिकारी जर अडचण निर्माण करत असतील तर समोर येऊन बोलायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.